बऱ्याच शेळीपालकांचं असं म्हणणं येते की 1 एकर चाऱ्यामध्ये किती शेळ्यांचं संगोपन केलं जाऊ शकतं आम्हाला सांगा. हे बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला संपूर्ण काँग्रेस, कुरडू वगैरे आलेलं तुम्हाला तणकट वापरलेलं दिसत असेल आणि याच्यामध्ये संपूर्ण सुबाबूळ. जर समजा ही जर असंच ठेवलं, याची व्यवस्थित जर खुरपणी जर नाही केलं, तर हा चारा मित्रांनो 1 एकरमध्ये 10 शेळ्यांना सुद्धा पुरणार नाही. पण जर समजा तुम्ही अशा प्रकारे जर व्यवस्थित रानाची मशागत केली, वेळोवेळी खुरपणी वगैरे केली, तर होतंय काय, ते जे उत्पन्न जे भेटणार आहे तुम्हाला व्यवस्थित कापण्या सुद्धा व्यवस्थित भेटत असतात आणि उत्पन्न व्यवस्थित भरघोस प्रमाणामध्ये भेटत असते आणि न्यूट्रिशनयुक्त चारा आपल्याला भेटत असतो मित्रांनो, जर व्यवस्थित तुम्ही खत नियोजन सुद्धा केलं तर. आता बघा ह्याकडचं त्याकडलं, आता सुरुवातीला तुम्ही बघितलेलं आहे इथं सुबाबूळ दिसत होती का, संपूर्ण काँग्रेसनं एकदम माजाटून गेलेलं होतं, संपूर्ण म्हणजे तणकट वापलेलं होतं. आता बघा ह्याकडचं त्याकडेपर्यंत तुम्हाला सुबाबूळ दिसत असेल मित्रांनो. टिल्लू ट्रॅक्टर जाण्यासाठी म्हणजे 5-5.5 फुटी सरी आहे, जे काही लहान जे ट्रॅक्टर आपण म्हणत असतो संपूर्ण जाण्यासाठी, जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा व्यवस्थित रानाची मशागत करता यावी. आणि बघा महत्वाचं तुम्हाला सांगतो, ह्याकडलं बघा मकाचा पटा दिसत असेल, मकाचा आंतरपीक सुद्धा घेतलेलं आहे मित्रांनो आपण. आणि इकडं सुद्धा आता कमी बाजरी किंवा दुसरं कोणतं तरी चारा वगैरे घ्यायचं नियोजन आहे. तुम्ही सजेस्ट करा की आता ह्या 2 सऱ्यांच्या आतमध्ये आपण कोणता चारा आंतरपीक म्हणून कोणता चारा घेऊ शकतो, मका सोडून. ऑलरेडी मका घेतलेली आहे 2-3 सऱ्या, बघू शकता का जबरदस्त मक्का वगैरे आलेली आहे. आणि सुबाबूळ, हे बघा बरेच जण म्हणतात की सुबाबूळीची वाढ वगैरे होत नाही ह्याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये. हे बघा तुम्ही लावून सोडून द्या, भले ते मिरगा. समजा मला सांगा, जर एप्रिल-मेच्या दरम्यान जेवढी सुबाबूळ आलेली आहे तेवढी जर तुम्ही कट जर केली मित्रांनो, तर होते काय, मिरगाच्या सुरुवातीला म्हणजे जुलैच्या स्टार्टिंगला तुम्हाला जबरदस्त कापण्या भेटत असते. तसं पण 6 महिने लागतच असतात सुबाबळीला, म्हणजे येण्यासाठी 6च्या जागा 7-8 महिने लागतील, तितका काहीच ताण घेण्याची गरज नाही. आता बघा ह्या सुबाबळीला आपण व्यवस्थित फवारणी करून घ्यायची रोगरची. तिकडे जे सुबाबूळ आहे त्याला फवारणी करून घेतलेली आहे, मेथी घासाला फवारणी करून घेतलेली आहे, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. फक्त ही सुबाबूळ राहिलेली होती, कारण आता तर खुरपणी वगैरे झालेली आहे सुबाबळीची. आता बघू शकता तुम्ही का जबरदस्त. आणि इकडे महत्वाचं म्हणजे 4G बुलेट नेपियर. आता 4G बुलेट सुद्धा नेपियर दाखवतो, बघा किती जबरदस्त आलेला आहे. आणि संपूर्ण लांबणी खाली आहे बघा, इथून पार तिथं त्या बंधाऱ्यापर्यंत आणि इथून त्या रोडपर्यंत आपल्या बोरपर्यंत. मग असा जर चारा, असं जर आपण चाऱ्याचं जर नियोजन केलं, तर मग 20 शेळ्या, मोठ्या राशीच्या 20 शेळ्या, अजून त्यांची पिल्लं जे की 2 ते 2.5 महिन्याच्या नंतर चाऱ्यावर येणारी जी पिल्लं आहेत, म्हणजे कमीत कमी 30 ते 40 लहान मोठ्या जनावरांचं व्यवस्थित 50 सुद्धा पिल्ला सगळं 50 सुद्धा शेळ्यांचं संगोपन करू शकतो मित्रांनो आपण, सुक्या चाऱ्याची जोड देऊन. आता बघू शकता, आता हे गवत वगैरे गोळा करून घ्यायचं आहे आज, कारण कालच खुरपलेलं वगैरे आहे. आणि बघू शकता सुबाबूळ वगैरे एकदम जबरदस्त आलेली आहे. व्यवस्थित त्याचं नियोजन करायचे आहे आणि आपल्या रेनपे आपण पाणी वगैरे द्यायचे आहे. आता तुम्हाला दाखवतो मेथी घास. हे बघा एक गोष्ट सांगू का, चाऱ्याचं नियोजन महत्वाचं आहे शेळीपालनामध्ये, कधीही लक्षात असू द्या. जो शेळीपालक चारा व्यवस्थित आपल्या फार्ममध्ये ठेवतो तो 100% सक्सेस होणार आहे. तर बघा तुम्हाला मेथी घास दाखवतो. आता पाणी वगैरे द्यायचं मेथी घासाला. बघू शकता किती हिरवा गार आणि जबरदस्त मेथी घास आलेला आहे, एकदम जबरदस्त मेथी घास आलेला आहे. बघा कधी लागवड केली होती, दिवाळीच्या अगोदर, म्हणजे दसऱ्याच्या वेळेस लागवड केलेली होती, कारण शेळ्या वगैरे वाढवायच्या होत्या. बघू शकता तुम्ही का जबरदस्त आपला मेथी घास वगैरे आलेला आहे. त्याच्यावरती फवारणी वगैरे केलेली होती आपण व्यवस्थित, आणि एकदम लुसलुशीत एकदम जबरदस्त मेथी घास आलेला. एक 10-15 दिवसामध्ये परत कापणीला येणार. मग असे जर न्यूट्रिशनयुक्त जर चारे जर आपण जर शेळीपालनामध्ये वापरले मित्रांनो, समजा आता महत्वाचं म्हणजे गांडूळ खताचे सुद्धा 1 ते 2 बेड लावायचे. आपल्याला भू काय होते चालू आहे नियोजन, त्याचं पण सावकाश सावकाश करावं लागत असते प्रत्येक गोष्टी, कारण कसं आहे सर्व जर एकदा जर करायचं म्हटलं तर अवघड असते. आणि कसं आहे अपयश येण्याचं म्हणजे थोडंसं भीती असते माणसाला, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप चाललं पाहिजे, कधी पण लक्षात असू द्या शेळीपालनामध्ये. तिकडे बघू शकता जबरदस्त मेथी घास, काय मेथी घास आलेला आहे बघा. अशा प्रकारे आता बघा चारा बघू शकताय तुम्ही, किती जबरदस्त मेथी घास आलेला मित्रांनो, एकदम टॉप क्वालिटी, एकदम जबरदस्त. आता हा मेथी घास तुम्हाला सांगतो फक्त गांडूळ खतावरती उगवलेला मेथी घास आहे. गांडूळ खत आणि पाणी, गांडूळ खत पाणी, बस विषय संपला. तर बघू शकता एकदम जबरदस्त मेथी घास. आणि इकडं रेड नेपियर, इकडं रेड नेपियर आहे, तिकडं 4G बुलेट, एक सरी स्मार्ट नेपियरची, पलीकडे सुबाबूळ, मध्ये आतमध्ये सुद्धा 4G बुलेट नेपियर आहे. इकडं आपलं मेथी घास आहे, आंतरपीक मकाचं घेतलेलं आहे. आता तुरीच्या वगैरे राशी वगैरे झाल्या की तुरीचं गोळी आपल्याला 5 ते 6 ट्रॉयला आपल्या फार्मवरती शेडवरती गोळा वगैरे करून घ्यायचे आहे, जेणेकरून पावसाळ्यासाठी 3 ते 4 ट्रॉयला स्टोरेज करून ठेवायचे, एकदम पॅक बंद करून. आणि 2 ते 3 ट्रॉयला म्हणजे आपण रेग्युलर उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी. आणि भरपूर जर चारा एकदा जर आपण जर गोळा केला तर त्या ठिकाणी 2 ते 4 शेळ्या 100% आपण वाढवण्याचं नियोजन चालू आहे, बघू शकताय. आणि सध्या तुरीच्या रानामध्ये थोडंसं फिरस्ती वगैरे केलेल्या आहेत शेळ्या.
तर बघू शकता आपलं 1 एकराचं चारा नियोजन आहे मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो ज्यावेळेस हा 4G उलट नेपियर पूर्ण मोठा येईल, ज्यावेळेस हे संपूर्ण हे सुबाबूळ वगैरे पार डोक्याच्या वरी जाईल, त्यावेळेस एवढा सुंदर आणि एवढा जबरदस्त दिसतं हे चारा वैरणीचं नियोजन, एकदम जबरदस्त. त्यावेळेस नक्कीच तुम्ही रेबल स्टार फार्मला भेट सुद्धा द्यायला या. मी 100% तुम्हाला ॲड्रेस वगैरे देणार आहे लवकरच. आणि हो, नवीन माहितीसाठी रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.